महाराष्ट्रातील राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक बेमुदत संपावर गेले आहेत. एकवीस एप्रिलपासून या संपाला सुरुवात झाली. आज या संपाचा दुसरा दिवस होता. विधिमंडळाच्या पटलावर मान्य केलेल्या मागण्या सरकार पूर्ण करत नसल्यामुळे राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर महाराष्ट्र सरकारने हा संप लादला. पेन्शन हा या संपाचा अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. पेन्शन हा कर्मचाऱ्याचा घटनात्मक अधिकार आहे. पेन्शनसाठी 2023 पासून राज्यातील कर्मचाऱ्यांनी 3 संप केले. 14 मार्च 2023 ते 20 मार्च 2023 महाराष्ट्रातील 17 लाख राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नगरपालिका, महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी यांनी 8 दिवस बेमुदत संप केला. या संपाची फलनिष्पत्ती म्हणून राज्य सरकारने सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची आर्थिक आणि सामाजिक सुरक्षितता मान्य केली आणि सुबोध कुमार सहाय समिती नियुक्त करण्यात आली. या समितीच्या रिपोर्टसाठी 29 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्याला बेमुदत संप करावा लागला आणि हा अहवाल स्वीकारण्यासाठी 29 डिसेंबर 2024 रोजी पुन्हा महाराष्ट्रातील कर्मचारी बेमुदत संपावर गेले. प्रत्येक संपाच्या नंतर महाराष्ट्र सरकार एक पाऊल पुढे टाकत आहे. 29 डिसेंबर 2024च्या संपाच्या वेळेस सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना स्वीकारली गेली, जी योजना जुन्या पेन्शन योजनेशी मिळती जुळती आहे. जे मिळत आहे ते मिळवायचं आणि राहिलेल्यासाठी भांडायचं हे समन्वय समितीचंच नव्हे तर कुठल्याही कर्मचारी संघटनेचं धोरण असतं. त्यानुसार जुन्या पेन्शन योजनेशी मिळतीजुळती असलेली ही योजना स्वीकारून राहिलेल्या बाबीसाठी लढाई करणं, आंदोलन करणं हे धोरण समन्वय समितीनं स्वीकारलं. त्यानुसार राष्ट्रीय सुधारित पेन्शन योजनेची कार्यपद्धती, नियम आणि अटी जाहीर कराव्यात यासाठी हा संप सुरू आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात हा संप सुरू आहे. अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या संपाला कर्मचारी आणि शिक्षकांचा मिळतो आहे. बीड जिल्ह्यात देखील या संपाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. बीड जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष बाबा बडे, सरचिटणीस रामचंद्र ठोसर, उपाध्यक्ष SP जगताप, निमंत्रक राजकुमार कदम आणि समन्वय समितीच्या सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली हा संप जोरदार सुरू आहे. बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. मराठवाडा शिक्षक संघ देखील या संपात पूर्ण ताकदीने उतरलेला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये बीड, नांदेड, धाराशिव, हिंगोली, परभणी, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यातील मराठवाडा शिक्षक संघाचे कार्यकर्ते अतिशय जोमाने या संपात उतरलेले आहेत. मराठवाडा शिक्षक संघ हा समन्वय समितीची घटक संघटना आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाने देखील या संपात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील महामंडळाच्या सर्व घटक संघटना जोरदार ताकदीने या संपात उतरलेल्या आहेत. हा संप उद्याही सुरू राहणार आहे.